वर्कशॉप अर्थात कार्यशाळा या करिअर प्लॅनिंगच्या दुसऱ्या भागामध्ये मी सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो आहे. आपण पहिल्या भागामध्ये केंद्र सरकारच्या एका इन्स्टिट्यूटमधून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना खूप सारे कोर्सेस ऑफर केले जातात आणि त्या कोर्सेसची माहिती आपण पाहिलेली होती. या दुसऱ्या भागामध्ये तीच माहिती थोडी विस्तृत पद्धतीने पाहणार आहोत. या भागामध्ये प्रत्येक कोर्सचे ॲप्लिकेशन्स आणि त्याची अवेलेबिलिटी किती आहे मार्केटमध्ये आणि त्यातून काय स्किल डेव्हलप होऊन विद्यार्थी कसं आपलं करिअर घडवू शकतो याबद्दलची विस्तृत माहिती या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर अधिक वेळ न घेता आपण या भागाला सुरुवात करूया. चला तर पाहूया ग्राफिक्स अँड वेब डिझायनर असिस्टंट या कोर्सबद्दलची थोडी विस्तृत माहिती. तर याचं ॲप्लिकेशन आहे ट्रेनिंग इन ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअर, वेबसाईट डेव्हलपमेंट अँड डिजिटल मार्केटिंग. गेल्या 5-10 वर्षापूर्वीचा जर डेटा आपण काढला तर डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडिया या सेक्टर्समध्ये, ॲडव्हर्टायझिंग सेक्टर्समध्ये जी काही ग्रोथ झालेली आहे ती ग्रोथ फार मोठी आहे. इथून जे काही कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत किंवा या मार्केटमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस इतके मोठे आहेत की कमी कालावधीत या कोर्सने किंवा कमी कालावधीत या सेक्टर्सने खूप मोठी भरारी घेतलेली आहे. विद्यार्थ्यांचं करिअर झपाट्याने होत आहे. आज कोणतंही सेक्टर बघितलं तर त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल कॉन्टेंट या संदर्भात नवीन चेंजेस हे प्रत्येक दिवशी होत असतात. तर याच्यामध्ये करिअरची ग्रोथ जी आहे त्यामधून विद्यार्थी हा कोर्स केल्याच्यानंतर एक्झॅक्टली काय बनू शकतो तर तो एक चांगला वेब डिझायनर बनू शकतो. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काही त्यांचे संकेतस्थळं असतात, वेबसाईट्स असतात. ते वेबसाईट डिझाईन करण्यासाठी त्यांना वेब डिझायनर लागतात आणि ते वेब डिझायनरचं काम हा ग्राफिक्स अँड वेब डिझायनर असिस्टंट याच्यामध्ये मदत करू शकतो आणि आपलं चांगलं काम करू शकतो. पुढे UI/UX डिझायनर असतात. काही ॲप्लिकेशन्स असतात, त्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस असतो, त्याचे डिझाईन्स असतात. ते डिझायनिंग बनवण्याचं कामसुद्धा या कोर्स केल्याच्यानंतर ते जे सगळं स्किल आहे ते विद्यार्थ्याला येऊ शकतं किंवा तो एकदा फ्रीलान्सर म्हणूनसुद्धा काम करू शकतो किंवा स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी किंवा स्वतःचं ॲडव्हर्टायझिंग एखादं शॉप तो ओपन करून आपली चांगली कमाईसुद्धा करू शकतो. मार्केटमध्ये जे जॉब प्रचंड मोठे वेगाने वाढत झालेले दिसून येतात. चांगली सॅलरीसुद्धा मिळते या करिअरमध्ये. हाय डिमांड IT फर्मच्या आहेत, त्या IT फर्म्समध्ये या कोर्सला उत्तमरित्या जर आपण स्वीकारलं किंवा उत्तमरित्या जर आपण हे स्किल अडॉप्ट केलं तर जे काही IT इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये चांगले जॉब ऑफर आपल्याला मिळतात. डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहेत, त्या एजन्सीमध्ये सातत्याने या मुलांची गरज असते. त्याचबरोबर ई-कॉमर्स बिझनेसेस जे काही आज आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या संदर्भातील जे काही वेबसाईट्स बघतो तर या संदर्भातील सुद्धा महत्त्वाच्या काही टेक्निक्स आणि ग्राफिक्स संदर्भातील काही स्किल या कोर्सेसमध्ये अतिशय उत्तमरित्या शिकवलं जातं. तर असा भन्नाट जो कोर्स आहे जो ग्राफिक्स अँड वेब डिझायनिंग असिस्टंट स्वतः मी सुद्धा केलेला आहे एका प्रायव्हेट सेक्टर्समधून, एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून आणि मी स्वतःची माझीसुद्धा एक डिजिटल एजन्सी चालवत आहे. हा कोर्स केल्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला चांगलं स्किल डेव्हलप करता येईल स्वतःबद्दलचं. जे विद्यार्थी आपल्या घरातील छोटे छोटे कार्यक्रमाचे काही बॅनर्स बनवतात, पत्रिका बनवतात तर त्या विद्यार्थ्यांचा कल इथे असतो. तर ग्राफिक्स अँड वेब डिझायनिंग असिस्टंट एक चांगला कोर्स आहे असं मला वाटतं आहे. तर यातील पहिला कोर्स आहे ग्राफिक्स अँड वेब डिझायनर असिस्टंट. हा NCQF लेवल 4चा कोर्स आहे आणि जो आपण पाहिला होता की SC ST OBC EWS आणि वुमन्स यांना हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळते. हा कोर्स करण्यासाठी 12वी पास विद्यार्थी लागतो आणि टोटल 600 हवर्सचा हा कोर्स आहे, 600 तासाचा कोर्स आहे. तो विद्यार्थ्याला आपल्या त्या वेळेमध्ये पूर्ण करायचा असतो. तर या कोर्सचे काही ॲप्लिकेशन्स आपण आता बघणार आहोत. यानंतर पुढचा जो कोर्स आहे तो आहे मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन असोसिएट. हा सुद्धा लेवल 4चा कोर्स आहे आणि हा 10वी-12वी विद्यार्थी कोर्स या कोर्ससाठी इलिजिबल ठरू शकतो आणि हा सुद्धा 600 तासांचा कोर्स आहे. जसं की मी पहिल्यांदा म्हटलं होतं की जो SC ST OBC EWS अँड वुमेन्सकरिता हा कोर्स मोफत आहे आणि काही स्कॉलरशिपसुद्धा मिळते. तर या कोर्सचे सुद्धा काही ॲप्लिकेशन्स आहेत ते आतासुद्धा आपण पाहूया. या अगोदर जो आपण ग्राफिकचा जो कोर्स बघितला त्याच ग्राफिकच्या कोर्सच्या अलॉंग एक चालणारा महत्त्वाचा कोर्स आहे जो मल्टीमीडिया आणि ॲनिमेशन असोसिएट म्हणून आपण पाहतो. त्या कोर्समध्ये एक खासियत अशी आहे की हा कोर्स
हा ॲनिमेशन संदर्भातील आणि सॉफ्टवेअर मल्टीमीडिया संदर्भातील सुद्धा हा कोर्स आहे किंवा व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील हा कोर्स आहे. जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ आपण अपलोड करत असतो, तर यूट्यूबला अपलोड करत असताना त्या व्हिडिओमध्ये आपण काय ॲनिमेशन्स करतो, एडिटिंग करतो, ती सगळी स्किल्स या कोर्समधून सुद्धा डेव्हलप करता येतात. आणि एखादं जे काही ॲनिमेशन इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण टीचरसुद्धा काम करू शकतो हा कोर्स केल्याच्या नंतर. का तर त्याला व्हिडिओ एडिटिंग आणि बाकी मल्टीमीडिया सॉफ्टवेअरच्या बद्दल आणि या ट्रेनिंग ॲनिमेशन संदर्भात सुद्धा त्याला चांगलं एक गुण त्याच्याकडे ते डेव्हलप झालेले असतात, एक कला डेव्हलप झालेली असते आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या सेक्टरमध्ये काम करू शकतो. या सेक्टर्समध्ये आपण जर डिटेल्स बघितलं, जे मगाशी आपण डिजिटल मार्केटिंग संदर्भात डिस्कशन करत होतो, ही मीडिया इंडस्ट्री एक आहे किंवा गेमिंगच्या कंपनीज आहेत. या कंपनीजमध्ये सुद्धा या करिअर्सला मोठी ग्रोथ आहे आणि इथे विद्यार्थ्याची मागणी सातत्याने होत असते. इथे आपण बघू शकता की जे ॲनिमेशन स्टुडिओज आहेत, मोठमोठे जे पिक्चर निघतात ॲनिमेशनचे, त्या पिक्चरची शूटिंगसुद्धा एखाद्या मोठ्या स्पॉटवरती झालेली असते आणि त्याची एडिटिंग एका रूममध्ये होत असते. तर तिथे स्टुडिओ जे आहेत त्या स्टुडिओमध्ये जे एडिटिंगचे जे कोर्सेस चालतात, एडिटिंगची जी काय माहिती चालते, काय एडिटिंग चालते, तर ते कोर्ससुद्धा करण्यासाठी ते जे काम आहे एडिटिंगचं ते ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं. ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये तर यांची मागणी प्रचंड मोठ्याने असते आणि ऑनलाईन जे कंटेंट क्रिएट होतं त्या कंटेंट क्रिएशनसाठी जे काही प्लॅटफॉर्म इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी मागणी असते आणि चांगलं सॅलरी पॅकेजसुद्धा असतं. या विद्यार्थ्यांकडे एक कला असते प्रचंड मोठ्या क्षेत्रामधली, की जी कला या व्हिडिओग्राफिक्समधले आणि एडिटिंग कॉन्सेप्टमधले सगळे गुण त्याला ते जमतात, चांगली कला जमते आणि तो आपला चांगलं करिअरसुद्धा या कोर्सच्या नंतर ते घडवू शकतो. असा हा मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन असोसिएटचा कोर्स आहे. एक कोर्स आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन कोर्स म्हणून ह्यालासुद्धा म्हटलं जातं. हा लेवल 4.5चा कोर्स आहे, 600 तासांचा कोर्स आहे आणि हा ऑफलाईन कोर्स अवेलेबल आहे. SC ST OBC EWS विद्यार्थ्यांसाठी किंवा महिलांसाठी ही स्कॉलरशिप आहे. हा कोर्स फ्री आहे. तर हा कोर्स ज्यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, सेन्सर्स, मोटर्स अँड ड्रायव्हर्स किंवा PLC, हायड्रॉलिक, ऑटोकॅड यामध्ये सुद्धा या कोर्सची प्रचंड मोठी मागणी आहे आणि हे सगळे स्किल या कोर्समध्ये शिकवले जातात. तर या कोर्सचं ॲप्लिकेशन थोडंसं आपण इन डिटेलमध्ये आता बघूया. मगासारखा जो कोर्स होता तो तसाच हा कोर्स थोडासा आहे मेकाट्रॉनिक्समधला, परंतु हा इंडस्ट्रियल ऑटोमेशन कोर्स म्हणून संबोधला जातो. जे इन इलेक्ट्रिकल केले आहेत, इलेक्ट्रॉनिक्समधले आहेत, मेकॅनिकलमधले विद्यार्थी आहेत किंवा इन्स्ट्रुमेंशनमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा फ्री कोर्स आहे. इंडस्ट्रीमधलं ऑटोकॅड्स आणि PLC, स्कॅडा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. अपॉर्च्युनिटी ही आहे जी स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ज्या आलेली आहे त्याच्यामध्ये किंवा रोबोटिक्समध्ये जे काही बदल झालेले आहेत ते या कोर्समध्ये त्या विद्यार्थ्यांची हेल्प फार मोठी असते आणि मोठी मागणीसुद्धा या इंडस्ट्रीमध्ये या कोर्सची आहे. सिनियर टेक्निशियन म्हणून मेकाट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांची नेमणूक एखाद्या मोठ्या ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये या कोर्सनंतर केली जाते. तर असे काही जे कोर्सेस आहेत ते विद्यार्थ्याला 10वी नंतर, 12वी नंतर आणि त्यांच्या डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग सेक्टर्सनंतर हे कोर्स मार्केटमध्ये चांगली ग्रोथ निवडून देतात. कार्यशाळा या प्लॅटफॉर्मवरती आपण जे आता 6 कोर्स बघितले, हे कोर्स आपण चुनाभट्टीच्या इथल्या या सेंटर्समध्ये जाऊन, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सेंटर आहे, तर ते सेंटर्समध्ये जाऊन तुम्ही हे सारे कोर्सेस करू शकता. जसं की मी मगाशी वेब डेव्हलपमेंटच्या संदर्भात बघितलं होतं, ग्राफिक्स डेव्हलपमेंटच्या संदर्भातील, तर तुम्ही बघू शकता की किती वॅकेन्सी अवेलेबल असतात. जवळजवळ 3000पेक्षा जास्त हे कोर्सेस प्रत्येक सेक्टर्समध्ये कोर्सेस आपण जर इथे सर्च केले तर मगाशी आपण जो बघितलेला कोर्स होता सगळ्यात सुरुवातीला, तर ग्राफिक डिझायनिंग असिस्टंट, त्याची हे सगळी वॅकेन्सी आपल्यासमोर आहे. आपण नव्यानं वॅकेन्सी संदर्भातसुद्धा या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ तयार करणार आहोत. तत्पूर्वी आपण जे काही कोर्सेस बघितलेत, ते कोर्सेस ऐकले, समजून घेतलेत, ते आपल्या घरातील विद्यार्थ्यांना, आपल्या संबंधातील मित्रपरिवाराला हे सगळे कोर्स शेअर करा, याची माहिती द्या. आणि आम्ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती अत्यंत उपयुक्त सगळ्यांसाठी आहे असं मला वाटतं, म्हणून या प्लॅटफॉर्मवरती या कोर्सबद्दल आम्ही माहिती दिली आहे. धन्यवाद.